टॉपिक जो आहे दॅट इज नायट्रोसोयुरिया, त्याच्याकडे जाऊया. पहा स्ट्रक्चर तुम्हाला क्लिअरली दिसतंय. आता पहिल्यांदा कुठलं स्ट्रक्चर तुम्ही पाहणार आहे, दिस इज दी नायट्रोसोयुरिया. मी जिथे चौकोन केलेला आहे रेड कलरचा ते पहा. हा जो मॉलिक्यूल आहे दिस इज दी नायट्रोसोयुरिया. आता तुम्हाला नावामध्येच थोडंसं लक्षात आलं असेल काय आहे, नायट्रोसो म्हणजे हा पार्ट नायट्रोसो, आणि युरियाचा दिस पार्ट, दिस NON, दिस इज युरिया. नाउ दिस इज नायट्रोसोयुरिया. हा नायट्रोसोयुरिया इज हायली अनस्टेबल इन द नेचर. इफ नायट्रोसोयुरिया इज अनस्टेबल इन द नेचर, काय होतंय, हा नायट्रोसोयुरियाचं तुम्ही इंजेक्शन दिलं, इंजेक्शन दिल्यानंतर जिथे तुमचा अनकंट्रोल्ड आणि रॅपिड प्रोलिफरेशन होतंय मॅलिग्नंट ट्युमर मध्ये, त्या ट्युमर पर्यंत हा तुमचा पर्टिक्युलर ड्रग जाईल. वन्स इट रीच टू दॅट ड्रग, ऑफकोर्स म्हणजे सेलच्या मध्ये येणार आहे, का, कारण सेलच्या आतच तुमचा डीएनए, डीएनए मध्येच तुमचा जो आपल्याला डॅमेज करायचा तो डीएनए त्याच्यामध्येच आहे. एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी मूडलवर टाकेन, तो मूडलवर जरूर बघा. मे बी आपल्याला इथं प्ले करता येत नसेल, पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल त्या पर्टिक्युलर मॅलिग्नंट सेल मध्ये हा आपला ड्रग गेला. कोणता ड्रग, दिस नायट्रोसोयुरिया. नायट्रोसोयुरिया इज हायली अनस्टेबल इन द नेचर. दिस नायट्रोसोयुरिया इज हायली अनस्टेबल इन द नेचर. मग तो काय करतो, नायट्रोसोयुरिया as it is highly unstable in the nature, it will releases these proton. हा प्रोटॉन जो आहे तो रिलीज झाला. चेक दिस, हा पर्टिक्युलर प्रोटॉन रिलीज झाला. का रिलीज झाला, कारण एकदा का तो सेल मध्ये गेला की नायट्रोसोयुरिया, सेलचं एन्व्हायरमेंट कसं आहे, ऍक्वियस आहे. सेलचं एन्व्हायरमेंट ऍक्वियस आहे. इफ द सेल इज ऍक्वियस इन द नेचर, त्या वॉटर बरोबर ह्या नायट्रोसोयुरियाची रिएक्शन होणार आहे आणि व्हॉट विल हॅपन, चेक दिस, एकदा का त्याच्याबरोबर रिएक्शन झाली, यू विल गेट अन इंटरमिजिएट, यू विल गेट अन इंटरमिजिएट, आणि हा इंटरमिजिएट सायकलाइज होतो. सायकलाइज होऊन यू विल गेट दिस रिंग. दिस रिंग वी कॉल इट ॲज ऑक्साझोलिडीन डेरिव्हेटिव्ह. ऑक्साअझो, ऑक्साअझो, ऑक्सा इज ऑक्सिजन, पहा ऑक्सिजन आहे इथे, अँड अझो इज नायट्रोजन, दिस इज अ नायट्रोजन. आणि ही रिंग जर तुम्ही या ठिकाणी बघितली तर तुमच्या लक्षात येईल, नीट स्क्रीन कडे बघा, मी येलो कलरचा स्क्वेअर केलाय. दिस इज ऑक्साझोलिडीन रिंग, 5 मेंबर्ड रिंग विथ ऑक्सिजन अँड नायट्रोजन. दिस रिंग हॅज फॉर्म. पहा पहिली स्टेप काय, मी रिपीट करतो, नीट ऐका. नायट्रोसोयुरिया आहे, इंजेक्शन दिलं, ते मॅलिग्नंट सेलच्या आत गेलं. सेलच्या आतमध्ये गेल्यानंतर ऍक्वियस एन्व्हायरमेंट आहे. ऍक्वियस एन्व्हायरमेंट मुळे काय होतं, नायट्रोसोयुरिया जे आहे तो प्रोटॉन जो आहे तो आपला प्रोटॉन रिलीज करेल, निघून जाईल. आणि ऍज द प्रोटॉन गोज अवे, व्हॉट विल हॅपन, वॉटर बरोबर रिएक्शन झाल्यामुळे यू विल गेट अ कंपाऊंड विच अंडरगोज सायक्लायझेशन टू फॉर्म ऑक्साअझोलिडीन. ऑक्साझोलिडीन रिंग 5 मेंबरची ऑक्सिजन आणि अझोवाली रिंग आहे, त्या रिंगचं आपल्याला रिंग फॉर्मेशन झालेलं आहे. वन्स दी रिंग इज फॉर्म, एकदा का रिंग फॉर्मेशन झालं की ऑक्साझोलिडीन रिंग ब्रेकडाऊन होते. अँड ॲज इट इज गेटिंग ब्रेकडाऊन, एकदा का ब्रेकडाऊन झालं यू विल गेट 2 कंपाऊंड्स. कुठले 2 कंपाऊंड्स बनतात, पहा इथे ब्रेकडाऊन झालंय, चेक दिस, इथे ब्रेकडाऊन झालंय. अँड फ्रॉम दिस ऑक्साझोलिडीन यू विल गेट 2 कंपाऊंड्स, 2 डेरिव्हेटिव्ह यू विल गेट. पहा कुठले, आइसोसायनेट, वन कंपाऊंड इज आइसोसायनेट, आणि डायअझोटिक ऍसिड, अझाइल नायट्रोजन, 2 नायट्रोजन, डायअझोटिक ऍसिड. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. या 2 गोष्टी फॉर्म होतील. नाव हे जरी बनलं तरी अल्कायलेटिंग एजंटचं मेकॅनिझम आठवा, त्याच्यामध्ये अझिरिडिनियम आयन बनत होतं, आणि अझिरिडिनियम आयन बनल्यानंतर काय काय तयार होतं, दॅट इज कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन होणं आवश्यक होतं. प्लीज अंडरस्टँड, कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन होणं आवश्यक आहे. का, वन्स द कार्बोकॅटायन आयन इज फॉर्म, तरच तो काय करणार आहे, मॅलिग्नंट सेलचा जो कल्प्रिट डीएनए आहे
त्या डीएनएच्या ग्वानिन स्ट्रक्चर मधल्या 7व्या नायट्रोजनचा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अटॅक करणार आहे. एव्हरीबडी ऑन द सेम पेज. मी काय म्हटलं परत एकदा नीट ऐका. हे मागच्या आणि मागच्या दोन्ही लेक्चरला आपण रिपीट केलेलं होतं, पण परत एकदा सांगतोय. काय म्हणतोय नीट ऐका. आय रिपीट वन्स अगेन. अल्कायलेटिंग एजंटचं मेकॅनिझम असेल किंवा हे नायट्रोसोयुरियाचं मेकॅनिझम असेल, व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन झालं पाहिजे. जर कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन ड्रग मध्ये जर कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन झालं की ज्या डीएनए कडे रेप्लिकेशन करताना तो ॲबनॉर्मल सेल ग्रोथ करतोय, त्या डीएनए ला डॅमेज करण्यासाठी त्या डीएनए मधला जो ग्वानिन आहे, त्या न्यूक्लिक ऍसिड आहे, यू नो दॅट, ग्वानिन मधलं जे नायट्रोजन आहे ते इलेक्ट्रोफिलिक इन नेचर आहे. प्लीज अंडरस्टँड, सॉरी, न्यूक्लियोफिलिक इन नेचर आहे. ते न्यूक्लियोफिलिक नेचर असल्यामुळं तुमचा हा जो कार्बोकॅटायन बनलाय त्या कार्बोकॅटायन तो अटॅक करतो. हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. हेच इथेही होतंय. इथं काय होतंय बघा, इथे हे जे दोन आयसोसायनेट आणि डायझोटिक ऍसिड, हे दोन ऍसिड्स बनलेले आहेत, त्याच्यापासून सायटोटॉक्सिक एजंट्स बनतात. इट विल फॉर्म सायटोटॉक्सिक एजंट. कुठले? दॅट इज दिस विनाइल कार्बोकॅटायन. दिस इज विनाइल कार्बोकॅटायन. हे विनाइल कार्बोकॅटायन इम्पॉर्टंट आहे. काय? कार्बोकॅटायन. वी आर मोर कन्सर्न अबाउट दी कॅटायन्स. कार्बोकॅटायन तिथेही बघा, तिथेही आपण जेव्हा क्लोरीन निघून जात होता, क्लोरीन बरोबर दोन मिथाइल ग्रुप अटॅच असायचे, इथाइल, आय मीन दोन कार्बन अटॅच असायचे, त्याच्यावरच पॉझिटिव्ह चार्ज येत होता अझिडिनियम आयन बनत असताना. सेम इथे विनाइल कार्बोनिल जेव्हा तुमचा कंपाऊंड आहे, विनाइल कार्बोकॅटायन आहे, तेव्हा अगेन दिस विनाइल कार्बोकॅटायन इज हॅव्हिंग दी पॉझिटिव्ह चार्ज. चेक दिस. जिथे मी एरो काढलाय दॅट इज दी योर पॉझिटिव्ह चार्ज. जसं विनाइल कार्बोकॅटायन आहे तसंच आयसोसायनेट मध्ये कार्बोकॅटायन कसा तयार होतो ते आपण नंतर बघू. पण इथून इथपर्यंतचा पाठ समजला का बघा. आय विल रिपीट वन्स अगेन. केअरफुली बघा मी काय म्हणतोय ते. ओके, इकडे तिकडे जर लक्ष असेल तर प्लीज थोडंसं डिस्ट्रॅक्शन थांबवा आणि स्क्रीनकडे लक्ष द्या. आय विल रिपीट. चेक वन्स अगेन प्लीज. ओके, काय काय झालेलं आहे? नायट्रोसोयुरिया आहे, ज्याला मी सर्कल केलंय. नायट्रोसोयुरिया इज हायली अनस्टेबल. When it reaches the aqueous nature or aqueous your cellular structure, cytoplasm, then it will release the proton. Once it releases the proton, a highly unstable structure is formed which will undergo cyclization to give oxazolidine ring. This oxazolidine ring breaks to give two main compound. One is isocyanate and other is diazotic acid. This diazotic acid will bring vinyl carbocation, double bond and दोन carbon, vinyl carbocation, and this carbocation which is formed is going to act as the place where nucleophilic attack of N7 carbon of guanine of DNA will take place. प्रत्येकाला समजलंय का बघा? प्रत्येकाला समजलंय का बघा? मला माहिती नाही तुम्ही मागच्या मेडिसिनल केमिस्ट्री 1 मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसं लिहित होता. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कोलॉजी मध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहायचंय, केमिस्ट्री मध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहायचं, हे लक्षात ठेवा. मेकॅनिझम तुम्ही कोलॉजी मध्ये लिहिताना म्हणणार आहे नायट्रोसोयुरिया विल ब्रिंग अबाउट दी दोन डीएनएचं जे आहे ते दोन डीएनएचं इंटरकॅलेशन होते किंवा दोन डीएनएचं क्रॉस लिंकिंग होते, एवढं लिहिणार आहे तुम्ही. त्याचं क्रॉस लिंकिंग होते आणि रिसेप्टरला ऍक्ट होते, हे तिथे लिहिणार. बट इफ इट इज आस्क्ड इन दी केमिस्ट्री, त्याच्यामध्ये तुम्ही असं नाही लिहू शकत की नायट्रोसोयुरिया इज हायड्रोफोबिक इन नेचर अँड इन दी सायटोप्लाझम it will act on the receptor and it will cause the damage of the DNA because there is a cross linking of DNA. असं जर तुम्ही केमिस्ट्री मध्ये लिहिलं, you are not going to get marks. Please get this very straight.
त्या मेकॅनिझम ऑफ ऍक्शनच्या मागची केमिस्ट्री ती आपल्याला याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. ओके, आता कदाचित हा तुम्हाला पहिला पार्ट समजलाय असं मी अज्युम करतो. आता हे खाली काही आहे, खाली काही आहे बघा. खाली हा खालचा जो पार्ट आहे तो केअरफुली आपण बघूयात, तेही इम्पॉर्टंटच आहे. अगेन आय विल स्टार्ट विथ दी नायट्रोसोयुरिया. आता नायट्रोसोयुरिया बघत असताना आय विल यूज दी instead of circle I am going to use a square. The square कडे लक्ष द्या. पहा, नायट्रोसोयुरिया आहे माझा. हा नायट्रोसोयुरिया अगेन द सेम थिंग, सेल मध्ये जाणार, सायटोप्लाझम आहे, वॉटरवर रिॲक्ट होणार, प्रोटॉन रिलीज होणार आणि एक इंटरमिजिएट बनणार जो हायली अनस्टेबल आहे. फक्त ब्ल्यू स्क्वेअर कडे लक्ष द्या. या हायली अनस्टेबल बनला. त्याच्यानंतर इट विल टेक बी पाथवे. ए पाथवे कुठला होता? हा वरचा ए पाथवे, ज्याच्यामध्ये आपण ऑक्साझोलिडीन रिंग बनवली होती. नाउ इन दिस सेकंड पाथवे, बी पाथवे मध्ये काय होतं? इन दी बी पाथवे यू आर गोइंग टू गेट दी टू कंपाउंड्स. त्याच्यामध्ये एक आहे आयसोसायनेट. वरच्या याच्यामध्ये पण आयसोसायनेट बनत होतं, पण मी त्याच्याबद्दल काही बोललो नव्हतो तुम्हाला. इथे मात्र मी तुम्हाला बोलणार आहे. आयसोसायनेट बनला. हा जो आयसोसायनेट आहे, हे पहा इथे अगेन चेक द ब्ल्यू स्क्वेअर. दिस इज लायसीन मॉइटी. लायसीन इज अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड लायसीन ही जी अमिनो ऍसिड इथली जी मी तुम्हाला दाखवलेली आहे आता ब्ल्यू लाईन जिथे मी ड्रॉ केली आहे, हे लायसीन काय आहे? दिस इज द एन्झाइम that is responsible for curing the DNA damage or for the process of transcription and translation. काय म्हणतोय नीट ऐका, परत एकदा सांगतो मी, नीट ऐका. what I want to understand is, आता सेल मध्ये डीएनए, या सेल मधल्या डीएनए ला रेप्लिकेट करण्यासाठी, ओके, ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी काही एन्झाइम्स लागतात. बायोकेमिस्ट्री मध्ये मीच तुम्हाला सांगितलं होतं की डीएनए पासून मास्टर आरएनए बनतोय, मास्टर आरएनए नंतर रायबोझोमल आरएनए असतो, ट्रान्सफर आरएनए अमिनो ऍसिड्स आणतात आणि मग प्रोटीन तयार करतात, राईट? आणि त्या प्रोटीनचा वापर करून सेल पुढे बनणार आहे. आता मी काय म्हणतोय, ही प्रोसेस करण्यासाठी आपण एक भाग काय करत होतो? डीएनए ला डॅमेज करत होतो, राईट? आता डीएनए ला डॅमेज बरोबर आणखीन दुसरी आपल्याला एक काम करायचं. काय काम करायचंय? डीएनए ला डॅमेज करण्याबरोबरच डीएनए ला जे एन्झाइम्स ऍक्ट होत आहेत, प्लीज म्हणजे नाही समजलं तर मला जरूर विचारा, बऱ्याच गोष्टी मी एकत्र सांगतोय. डीएनए डॅमेज करायचा एक पार्ट, आणि दुसरी सेना कुठे जाणार आहे? दुसरी सेना जे डीएनए ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन करण्यामध्ये अडकलेले आहेत किंवा आहेत त्यांच्यावर अटॅक करणार आहे. कसं? जो ओके डीएनए त्याच्यावर एन्झाइम येणार आहे आणि त्याच्यापासून मग ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन चालू होणार आहे. तर हे जे करणारे एन्झाइम्स आहेत, त्या एन्झाइम्स मध्ये अमिनो ऍसिड आहे. कुठलं? चेक दिस, हे लायसिन. दिस लायसिन एन्झाइम इज प्रेझेंट इन दॅट एन्झाइम विच इज कॉझिंग दी ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन वगैरे वगैरे. त्या एन्झाइमला म्हणजे ह्या लायसिन मॉलिक्यूलला काय करतोय आपण? ह्या लायसिन मॉलिक्यूल, दिस इज लायसिन, NH2, लायसिन इज अमिनो ऍसिड, इट कंटेन्स NH2, आणि हा जो NH2 आहे, हा NH2, दिस पर्टिक्युलर NH2 इज गोइंग टू, त्या NH2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन, ते अटॅक करणार आहेत या पोझिशनला, आणि त्याच्यापासून काय बनणार आहे? त्याच्यापासून बनणार आहे हे कार्बोमायलेटेड लायसिन. सी द ब्यूटी, सी द ब्यूटी. नाउ अभी मजा आने वाला है, देखो कैसे हे कार्बोमायलेटेड लायसेन्स बनलेले, हे कार्बोमायलेटेड लायसेन्स बनलेले. मग आता कार्बोमायलेटेड लायसेन्स जर बनलेले असतील तर त्या एन्झाइमला डिऍक्टिव्हेट केलंय. समज में आ रही बात? जर लायसिन एन्झाइम मध्ये पाहिजे होतं, पण त्याच्याऐवजी काय झालं? त्याचंच कार्बोमायलेशन झालं. मग त्याचंच कार्बोमायलेशन झाल्यामुळं तो डीएनए वर ऍक्टच होणार नाही. आता त्याच्यापासून मग ट्रान्सक्रिप्शनच होणार नाहीये, ट्रान्सलेशनच होणार नाहीये, प्रोटीन सिंथेसिसच नाही होणार आहे, सेलच नाही फॉर्म होणार. सी द ब्यूटी.
तुम्ही म्हणाल सर ते आपलं जे आधीचं अल्कालेटिंग एजंट होतं त्याची किंमत 500 रुपये, इसकी किंमत 8,000 रुपये इंजेक्शनचं कसं काय? तुम्हाला तुमचंच रिझन समजलं काय? इधर ड्युएल कॅमेरा आहे, ड्युएल फोकस आहे. काय आहे? एन्झाईमवर पण ऍक्ट करतं आणि डीएनए पण डॅमेज करतं. चेक दिस. आणि हा तिसरं महत्वाचं काय? त्या एजंट्स पेक्षा याची जी बायो अवेलेबिलिटी तर ओके, दोघांची सेम आहे, बट इम्पॉर्टंट काय आहे? साईड इफेक्ट्स कमी आहेत. नाही आहेत असं तर कुणीच म्हणू शकत नाही. अंडरस्टँड का? अगेन ऍट द एंड ऑफ डे कितीही म्हटलं तरी नॉर्मल सेल आणि मॅलिग्नंट सेलच्या डिफरन्शिएशनसाठी तुमच्या ड्रगला त्रास होणार आहे. हाऊएव्हर ते जरी असलं तरी एक तर सत्य आहे की फक्त ते डीएनए डॅमेज करत होतं, इथं हे एन्झाईम पण डॅमेज करत. नाउ ऍज इट इज डॅमेजिंग एन्झाईम अँड ऍज इट इज डॅमेजिंग डीएनए, हा कसा आहे? ड्युएल ऍक्टिंग आहे. म्हणून अगेन चेक, मी जिथे स्क्वेअरिंग करतोय त्यामुळं हे कार्बोकॅटायन फॉर्मेशन एक स्टेप झाली आणि दुसरं काय झालं? आयसोसायनेट पासून कार्बोमायलेशन करतंय लायसिनचं, आणि लायसिनचं कार्बोमायलेशन झाल्यामुळं हे पण डिऍक्टिव्हेट होत आहे. त्याचबरोबर ह्या पर्टिक्युलर तुमच्या आणखीन एक कंपाऊंड बनतोय बघा, दिस इज दॅट कंपाऊंड. ओके, ह्या नायट्रोसो पार्ट सेपरेट झाला. ह्या कंपाऊंड मधून फक्त ब्ल्यू कलरच्या स्क्वेअर कडे लक्षात ठेवा, लक्ष असू द्या. एन डबल बॉन्ड एन, एन डबल बॉन्ड एन, डबल बॉन्ड ओ, त्याचं होतंय प्रोटोनेशन. कहां से आया ये प्रोटॉन? कहां से आया ये प्रोटॉन? ये प्रोटॉन कहां से आया? ये प्रोटॉन जहां से दिया था वहां से आया. मी एरो बघा कुठून कुठे केलेला आहे. हा प्रोटॉन, हा नायट्रोसो युरिया पासून जिथं प्रोटॉन आपल्याला दिला होता तोच प्रोटॉन परत ऍक्सेप्ट करतो तो, आणि त्याच्यापासून व्हॉट यू विल गेट दिस OH. ओके, हे इम्पॉर्टंट नाहीये का? कारण मला आणखीन एक मी स्क्वेअर काढलंय बघा, ते मला तोडून टाकायचंय, ते मला तोडून टाकायचंय, आणि ते तोडून यू विल गेट अल्टिमेटली हा पार्ट बघा, CH2 CH2 Cl, एवढा पार्ट CH2 CH2 Cl. याच्यानंतरची तुम्हाला प्रोसिजर माहिती आहे. व्हॉट इज नेक्स्ट? नेक्स्ट काय करणार मी? हा Cl तोडून टाकणार. हा Cl तोडला की काय बनणार बघा, हा CH2 प्लस म्हणजे काय? कार्बोकॅटायन बनला, क्लोरो 2 क्लोरो इथाइल कार्बोकॅटायन, सेम लाईक अल्कालेटिंग एजंट. आणि मग हा क्लोरो तुमचा क्लोरो निघून जाईल, आणि हा जो कार्बोकॅटायन आहे तो बरोबर इथे मध्ये अटॅच होईल. ग्वानिन, दोन ग्वानिन्सना अटॅच होईल. हा इकडचा ग्वानिन, इकडचा ग्वानिन, म्हणजे इकडचाही डीएनए डॅमेज करेल, इकडचाही डीएनए डॅमेज करेल, दोन्ही डीएनए डॅमेज होतील, अँड अल्टिमेटली यू आर गोइंग टू डॅमेज द डीएनए. अल्टिमेटली यू आर गोइंग टू डॅमेज दॅट एन्झाईम ॲज वेल. कळलं की नाही कळलं?